निवडणूक आयोगाची यंत्रणा ही पूर्णपणे पारदर्शक झाली. 2 दिवसापूर्वी काही जिल्हा परिषद काही नगर परिषदच्या निवडणुकी पुढे ढकलल्या जातात. आता आपण बघितलं असेल की आज मतदान चालू असताना निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला जातोय. परंतु तुम्ही एवढे दिवस असताना तुम्ही आता ह्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या की मतदान झाल्यावर केल्या पाहिजे, आधी केल्या पाहिजे होत्या. आता लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. या आता वोट चोरी आहे, मतदान यंत्र सुरक्षित आहे, त्यामुळे लोकांमध्ये संशय होतोय. परंतु आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला करून आम्ही त्या मतपेट्या राखणार आहोत. मतपेट्यावर आमचं लक्ष राखणार आहे. त्या यंत्रणेला कुठलंही हे करू देणार नाही. तुम्ही प्रसार माध्यमावरती एक व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री काय नेमकं म्हणतात? नाही, खरं तर एकनाथ शिंदे रविवारी या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. मालूणमध्ये त्यांचा 2 तासाचा दौरा होता, एक सभा होती आणि त्या सभेसाठी एवढ्या जळबे कशाला होत्या म्हणून आम्ही तो व्हिडिओ पोस्ट केला. आणि त्यानंतरच रविवार आणि सोमवारी पैशाचं मोठ्या प्रमाणात वाटप झालं. त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ पोस्ट केला. निवडणूक आयोगाने त्याच्याकडे दखल घेतली. काल मालवणमध्ये देखील एक पैशांचे रोख पकडण्यात मी आले. पहिल्यापासून सांगतोय की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हेच लोक पैसे वाढायला होते. किलोमीटरांनी पैसे वाटले. आता ही बाबा परत कोणाला विचारलं, बाबा परत कोणाचे राहिले त्यामुळे ह्याच लोकांनी पैसे या ठिकाणी वाटप केलेले आहेत आणि हेच लोक पैसे वाटप करतात. व्हिडिओ पोस्ट केला, व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर आता निलेश राणेंनी असं म्हटलंय की वैभव नाईक आता हे भाजपचे प्रवक्ते झालेले आहेत. एक प्रकारे भाजपच्या मुखातले शब्द आता वैभव नाईक बोलतायत. नाही, आता निलेश राणे ह्याच भाजपबरोबर निवडून आलेले. त्यांना जर एवढी हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येईल. वैभव नाईक हे त्यावेळेस सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर होते, एकनाथ शिंदेबरोबर. त्यावेळी सुद्धा मला एकनाथ शिंदेची ऑफर होती पण मी गेलो नाही. आज पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आहे. परंतु निलेश राणे निवडून दुसऱ्या पक्षात आले. रवींद्र चव्हाणांची किती लाल करत होते, आज किती काय करतायत हे लोकांसमोर आहे, व्हिडिओ समोर. त्यामुळे निलेश राणे मला शिकून आहे, त्यांची हिंमत असेल ते भाजपच्या तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडून लढवावी. थँक्यू.